नमस्कार, माझं नाव संजय कोकणे. मी आळे फाटा येथे राहतो आणि आमच्या आळे फाट्यालाच गुरुजी आहेत, जगताप गुरुजी. त्यांना किडनीचे प्रॉब्लेम झाले होते. दोन्ही किडन्या वर्किंगमध्ये नव्हत्या. डायलिसिस चालू होतं. दर 2 दिवसाला ते डायलिसिस करायचे. हातापायांना मुंग्या येणे, गुडघे दुखणे, बरेचसे त्रास त्यांना होते. लघवीला काहीच होत नव्हती. तर त्यांना आपलं अमृत ज्यूस नावाचं आपण फूड सप्लिमेंट दिलेलं आहे. रियांश मल्टीट्रेड आपली कंपनी आहे. त्या कंपनीचं अमृत ज्यूस आपण गुरुजींना दिलं होतं. त्याच्यामुळं त्यांना काय फरक पडला हे आपण त्यांना विचारूया. गुरुजी, तुमचं नाव सांगा एकदा. रमेश यशवंत जगताप. तुम्हाला किडनीचा त्रास किती दिवसापासून होता? 3 वर्षापासून. 3 वर्षापासून. अरे बापरे. डायलिसिस किती दिवसांनी करायची तुम्ही? आठवड्यातून 2दा करायचं. आठवड्यातून 2दा. बरं बरं. आता तुम्हाला अमृत ज्यूसमुळं काय काय फरक पडला हे सांगता का जरा? ज्यूसमुळं माझी लघवी वाढली. लघवी वाढली म्हणजे लघवी पहिली फारच होत नव्हती ना? हो, फारच. आता किती होती तुम्हाला लघवी? आता साधारण कपभर होती एका वेळेला. कपभर होती. अरे कपभर बाबा. होती. ठीक आहे. आणि पाणी कमी वाढतंय आता. पाणी पहिलं पाणी किती काढायचे डायलिसिस केल्यानंतर? 2-2.5 लिटर काढायचं. 2-2.5 लिटर पाणी काढायचे नाही का? आता किती निघतं पाणी? आता 400 नाही तर 500. वा वा वा. छान फरक पडला. म्हणजे तुमच्या अशुद्ध रक्तातून पाणी 2-2.5 लिटर निघायचं, त्याच्याऐवजी आता 400 मिली निघते नाही का? हा, ठीक आहे ठीक आहे. अजून तुम्हाला जेवणाचं वगैरे जायला लागलं का? जेवण जात आहे थोडाच. जायला लागलं. किती आता खातं? अर्धी चपाती? अर्धी ना 1 चपाती खातो. 1 चपाती खातं. अरे बाबा. पण जशी भूक लागेल असे खातो. छान छान छान. तुमच्या चेहऱ्यावर पण आता चांगली तरतरी आलेली आहे आणि तुम्हाला या औषधाने लवकर बरं वाटो आणि तुमच्यासारखे किडनीचे पेशंट सगळेच्या सगळे बरे हो अशी मनोकामना व्यक्त करतो. धन्यवाद.